हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी प्राची विराज जोशी, सिडको उपासना केंद्र, छत्रपती संभाजीनगर। त्यानंतर कोरोनाच्या काळात आम्ही इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो। मिस्टरांना वर्क फ्रॉम होम मिळालं। मग सगळ्यांना वाटायला लागलं की आता बाळ झालं पाहिजे। मग असं 2-3 वर्ष झाल्यानंतर 2021 मध्ये मला दिवस राहिले आणि सगळे आनंदात होते। खूप सगळं छान चालू होतं। नंतर 5व्या महिन्यामध्ये एक ॲनोमली स्कॅन करायचं, सोनोग्राफी करायची असते। त्या सोनोग्राफीमध्ये असं कळतं की बाळाची वाढ कशी होती, म्हणजे बाळाची हाताची साईज, शरीराची वाढ कशी होती हे कळते। तर त्या सोनोग्राफीमध्ये असं ते नेसल बोन जे असतात त्याचे 2 साईडचे जे हाड असतं, म्हणजे नेसल बोनची साईज जी असते ती 1 साईड 3.9 mm होती आणि सेकंड साईड ही 1.7 mm होती। नॉर्मल साईज ही 3.3 mm to 4 mm असती, पण माझ्या बाळाची जी 1 साईड होती ती खूप कमी होती, म्हणजे शॉर्ट होती। तर डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की आपण परत एकदा सोनोग्राफी करू, बघू काय होतं, एकदा सेकंड बघू कसं होतंय म्हणून आम्ही परत एकदा सोनोग्राफी दुसऱ्या डॉक्टरकडे केली। त्यात पण असंच आलं की ते शॉर्ट नेसल बोन आहे। मग आम्ही डॉक्टरकडे, जिथे माझी ट्रीटमेंट चालू होती त्या डॉक्टरकडे गेलो। तर ते डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की हे जे शॉर्ट नेसल बोन आहे म्हणजे बाळाची वाढ न होणे किंवा ते मतिमंद बाळ असू शकतं, अशी शक्यता आहे। मग तर आम्हाला खूप टेन्शन आलं आणि आपल्याला जे काही असेल ते, समजा जर तसं काही असलं तर आपल्याला काहीतरी डिसिजन घ्यावं लागेल। त्यामुळे तुम्ही काय करा, एक ॲनोमली स्कॅन झाल्यानंतर परत ॲमिनोसेंटेसिस ही एक टेस्ट असते, ती तुम्ही करा। मग ती ॲमिनोसेंटेसिस टेस्ट करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या डॉक्टरकडे परत दुसऱ्या हॉस्पिटलला जावं लागेल आणि ती लगेच करावं लागेल, म्हणून ती दुसऱ्या दिवशी सकाळी करायची होती। आणि ते ॲमिनोसेंटेसिस स्कॅन टेस्ट म्हणजे सुईद्वारे पोटातील पाणी काढायचं होतं। मग ते आम्हाला खूप टेन्शन आलं की बाळाला त्रास नको व्हायला म्हणून, पण आम्ही खूप हिंमत केली की नाही, करायचं आहे, बापू आहे आपल्या पाठीशी, बापूंचा हात आपल्या डोक्यावर आहे, असं काही नसणार, पण आपण करू, डॉक्टरने सांगितलं आहे तर तसं करू। म्हणून आम्ही ती टेस्ट करायला दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो आणि तिथे खूप टेन्शन आलेलं होतं, म्हणजे काय होईल कसं होईल म्हणून। पण मी सारखं रामा रामा आत्मा रामा हा गजर करत राहिले आणि ती टेस्ट झाली आणि त्याचे जे रिपोर्ट होते ते 7-8 दिवसांनी येणार होते। मग परत की कसं होईल, तसं नसायला पाहिजे, काही पण मनात विचार यायला लागले। मिस्टर तर खूप टेन्शनमध्ये होते, घरचे पण सगळे काळजीत होते। पण मिस्टरांना मी नेहमी तेच सांगायचे की नाही, बापूंचा डोक्यावर आपला हात आहे ना, आपलं काय जे काय होईल ते चांगलंच होईल आणि तसं काही नसेलच। जे जे माझ्यासाठी उचित तेची तू देशील खचित, हे मात्र मी नक्की जाणीत, नाही तक्रार राघवा। नंतर मग आणि त्या दरम्यान माझी बहीण सौ जयमाला विरा हिने रोज 16 माळा केल्या आणि ती बोलली की मी 16 दिवस 16 माळा करेल, बापू आपल्या पाठीशी आहे। आणि मी सुद्धा रोज 16 माळा, म्हणजे 16 माळा नाही जमल्या माझ्या, पण मी रोज मंत्र गजर करत राहिले, जसं जमल तसं। 2-3 दिवस मी सुद्धा मंत्र गजर केला, 16 माळा केल्या 3 दिवस आणि त्याच्यानंतर 8 दिवसांनी रिपोर्ट आले आणि सगळं काही नॉर्मल होतं, तसं काही नव्हतं। बाळ खूप म्हणजे ते रिपोर्ट नॉर्मल आले। मग बापूंना मी काय बोलू, काही कळलंच, म्हणजे सगळं छान झालं। आणि माझं बाळ मी गोंडस बाळाला जन्म दिला 14 ऑक्टोबरला आणि माझं बाळ आज 1.25 वर्षाचं झालं आहे। त्याला बापू इतके म्हणजे तो सकाळी उठल्याबरोबर बापूंच्या फोटोकडे बघून नमस्कार करतो, रामा रामा आत्मा रामा गजर जर लावला तर तो हात वर करून टाळ्या वाजवतो। त्याला बापूंना खूप छान वाटतं त्याला बापूंकडे बघून आणि सगळं काही छान झालं बापूंच्या कृपेने। बापूंना मी एवढंच म्हणेल की तुमच्या आशीर्वादामुळे सगळं छान होऊ दे आणि मला तुमच्या चरणांशी असंच राहू देत, आणि एवढंच सांगेल। आणि शरणागत होऊनी करी जो गजर, त्याची या जीवनी सुख अपरंपार, हा प्रत्यय मला आला। हरिओम श्रीराम अंबज्ञ।